नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सध्या उत्सवाचे सणांचे दिवस आहेत. मुळात उत्सव हे आनंददायी सुखावणारी अशी ही सगळी गोष्ट असते. पण या बरोबरीने आज उत्सवांचं आपल्याला सार्वजनिक रूप मोठ्या प्रमाणावर बघायला मिळते. अर्थातच सार्वजनिक रूप म्हटलं की ते व्यापक असतं आणि सर्वव्यापी रूपामध्ये जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा चटकन आठवतात ती आपल्या घराचा दरवाजा ठोठावणारी मंडळं. मग ही जेव्हा मंडळं वर्गणी गोळा करण्यासाठी आपल्यापाशी येतात तेव्हा आणखीन एक गोष्ट लक्षामध्ये येते ती म्हणजे विविध देवळांमध्ये किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये विविध कारणास्तव वर्गणी गोळा केली जाते ते सुद्धा. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा एक लक्षात घ्यायला हवं की देवळामध्ये भक्तिभावाने भक्त मंडळी जी आहेत ती पैसा दागदागिने काहीही वस्तू स्वरूपामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी या अर्पण करत असतात देवाच्या चरणी. त्याचबरोबर समाजामध्ये जेव्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवते या आपत्कालीन परिस्थितीमध्ये अगदी रात्री उठून चटकन या संस्था जाग्या होतात आणि आपत्कालीन निधी गोळा करतात. जेव्हा या सगळ्या वेगवेगळ्या निधींविषयी आपण विचार करतो तेव्हा एक समाज भावना असते आणि त्या भावनेचा आदर राखला जातो आणि तिथेही अर्पण किंवा दानाची पद्धत अंमलात येते. पण एक विचार या क्षणी सगळ्यांच्या मनामध्ये फेर घालायला लागतो तो म्हणजे या सगळ्या गोळा केलेल्या निधीची सत्य असत्यता यांचा हिशेब आणि त्या अनुषंगाने या सगळ्याची पडताळणी. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा या सगळ्यावरती अंकुश नेमका कोणाचा आणि कशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा आणि सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये घोळणारा हा विषय आहे आणि याच विषयाच्या दृष्टिकोनातून आजचा सखी सह्याद्रीचा आपला हा भाग आहे. आजचा आपला विषय आहे धर्मादाय आयुक्तालयाची कार्यपद्धती. आणि या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे राज्याच्या धर्मादाय आयुक्त अर्थात चॅरिटी कमिशनर शशिकांत सावळे सर. सर नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आज आपण या विषयाबद्दल विस्तृत जाणून घेऊया आणि आपला सहभाग मोलाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक हे असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमकी माहिती आणि नेमके प्रश्न येण्यासाठी त्या दृष्टिकोनातून विषय ऐकून मग फोन अपेक्षित आहेत. तेव्हा आपल्या चर्चेला सुरुवात करूया. धर्मादाय आयुक्तालयाची कार्यपद्धती या दृष्टिकोनातून शशिकांत सावळे सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर जेव्हा आपण धर्मादाय म्हणतो किंवा दान असं म्हणतो तेव्हा एक मुद्दा असा असतो याचा नेमका अर्थ काय. चॅरिटी म्हणजे नेमकं काय. चॅरिटी या शब्दाचा एक सर्वसामान्य अर्थ लावतात लोक ते दान करणं धर्म करणं. धर्म म्हणजे आपल्याला माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला एकमेकांच्या भावना जपता येतील अशा दृष्टीने काहीतरी चांगलं दुसऱ्यासाठी करणं अशी संकल्पना एक होती. एक आपण स्लाइड बघूया हा कन्सेप्ट आपल्याला अधिक एक्सप्लेन करण्यासाठी. अवश्य. हो ही स्लाइड आपल्याला याच्यावर आपल्याला एक दिसेल की एक महिला दान करते एका गरीबाला. इतकाच असा मर्यादित अर्थ एकेकाळी होता पण पुढे जाऊन तो विकसित होत गेला. मदर टेरेसांचं एक आपल्याला एक चित्र छोटंसं दिसतंय बघा. याच्यात त्यांनी केलेल्या कार्याची एक जाणीव आपल्याला पटकन त्यांच्या इमेजमधून होऊ शकेल. त्याच्यानंतर एक खाली एक वैद्याचं एक घर आहे कशा पद्धतीने ते लोकांना उपचार करतायत. तेव्हा लोकांसाठी काहीतरी करणं आपल्या व्यतिरिक्त आपल्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींसाठी काहीतरी करणं याला आम्ही चॅरिटी असं संबोधतो. खरं तर आणखीन व्यापक स्वरूपाचं व्हायला पाहिजे आहे. अजूनही समाजामध्ये दुसऱ्यांसाठी करण्याची जाणीव अधिक वृद्धिंगत व्हायला हवी आहे. त्याच्यासाठी आम्ही नित्य प्रयत्न करत असतो. आमची धर्मादाय संघटना ही त्यासाठी सरकारने निर्माण केलेली आहे. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे याच्यामध्ये की एका व्यक्तीने किंवा दोघा तिघा व्यक्तीने एखादं चॅरिटीचं काम करणं धार्मिक काम करणं यापेक्षा एखाद्या समूहाने एकत्र येऊन काम केलं तर ते अधिक संघटितरित्या ते काम केल्यामुळे प्रभावित होऊ शकतं. आणि या संकल्पनेतून विश्वस्त संस्था हा प्रकार अस्तित्वात आला. अच्छा बरं.
आणि मग या विश्वस्त संस्था अनेक असे समूह जेव्हा समोर आले समाजासाठी काम करणारे, तेव्हा कुठेतरी त्यांच्यावर नियंत्रण हाही भाग येतो. हो, खरं आहे. आणि म्हणून मग शासनानेही आमचं चॅरिटी कमिशनर्स ऑफिस हे या सगळ्या विश्वस्त संस्थांना रेग्युलेट करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी, त्यांना काही अडचणी आल्या तर त्यांना मदत करण्यासाठी अशा विविध दृष्टिकोनातून आमचं हे धर्मादाय आयुक्तालय कार्य करीत असतं. एक प्रश्न जो माझ्यापाशी ताबडतोब पोचतो आहे तो असा आहे की सरकारी कचेरी आहे आणि नाव मात्र धर्मादाय आहे, ही गंमत कशी काय आहे? हा प्रश्न अतिशय चांगला आहे. संकल्पना यामागची अशी आहे की सरकारी अधिकारी या कार्यालयाचं नियंत्रण करतात, नेमले जातात, पण ही अनेक जे विश्वस्त आहेत, वेगवेगळ्या विश्वस्त संस्था ज्या राज्यात काम करतात, त्यांची संघटना खरं आम्ही चालवत असतो. अच्छा. आणि म्हणून आमचं कार्यालय हे धर्मादाय संघटनेचं कार्यालय म्हणून मानलं जातं. इदम न मम हा भाव आहे. हा भाव आहे त्याच्यात. एक्झॅक्टली. आणि कार्यपद्धती सुद्धा आमची त्या दृष्टिकोनातूनच आहे. म्हणजे आम्ही जरी विश्वस्त संस्थांमधले वाद दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, विश्वस्तांमधले वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो, तरी आमची भूमिका, आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची भूमिका ही एखाद्या पित्यासारखी असते असं म्हटलं तरी चालेल. कायद्यामध्ये म्हणून याला कस्टोडियन, चॅरिटी कमिशनर्स आर दी कस्टोडियन्स असं म्हटलं जातं. आणि विश्वस्त जे आहेत, ट्रस्टी जे आहेत, ते मॅनेजर्स त्या प्रॉपर्टीचे असं म्हटलं जातं. सो देर इज अ रिलेशन बिटवीन दी चॅरिटी कमिशनर्स अँड दी ट्रस्टीज अँड दॅट इज ऑफ ए कस्टोडियन अँड मॅनेजर. अच्छा, अशी त्याच्यामधली संकल्पना. अच्छा, म्हणजे पितृत्वाच्या भावनेने ह्या सगळ्या गोष्टींवरती, राज्यामधल्या घडामोडींवरती ही संस्था जी आहे किंवा सरकारी कार्यालय जे आहे ते अंकुश ठेवत असतं. आता हा मुळात धर्मादाय संस्थांचा जो सगळा पसारा आहे तो अवाढव्य आहे आणि प्रचंड आहे. त्यामुळे कार्यपद्धती ही नेमकी कशी चालते या बाबतीत फार उत्सुकता आहे सर. खूप प्रचंड असा. आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रात ही दातृत्वाची संकल्पना अधिक प्रमाणात आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपल्या राज्यामध्ये 7.5 लाख ट्रस्ट आहेत आणि 70 लाख साधारणतः अप्रॉक्सिमेटली फिगर आहे, पण 70 लाख ट्रस्टीज हे आपल्या महाराष्ट्र राज्यात समाजसेवेचं काम करत असतात. आणि एवढा सगळा जो पसारा आहे हा विश्वस्तांचा, विश्वस्त संस्थांचा, याला सुसूत्रता आणण्यासाठी आमचं कार्यालय काम करत असतं. त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले आहेत. त्या अधिकारांमध्ये प्रामुख्याने रेकॉर्ड मेंटेन करणं, म्हणजे एवढे 7.5 लाख ट्रस्ट असतील तर त्यांचं कुठेतरी रेकॉर्ड असलं पाहिजे. ट्रस्टी कोण आहेत त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे. ते सगळं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम आम्ही करतो आणि यांच्या अडचणी सोडवण्याचंही काम आम्ही करतो. शिवाय त्यांना कुठल्याही प्रकारचे त्यांच्यामध्ये डिस्प्यूट झाले तर तेही सॉल्व्ह करण्याचं आम्ही काम करत असतो. आणि हे सगळं करत असताना आम्ही ही गोष्ट मात्र निश्चितपणे लक्षात ठेवतो की आमच्याकडून जेवढं सहकार्य होईल, विश्वस्तांना जेवढं चांगलं काम करायची संधी मिळेल ते आम्ही त्यांना निश्चित त्या पद्धतीने प्रोत्साहन देत असतो. वा, याविषयी आपण काही अजून माहिती देऊ शकू? म्हणजे कशा पद्धतीने ही कार्यप्रणाली होत असते? चॅरिटी कमिशनर अर्थात आयुक्त म्हणून आपण जे दैनंदिन कामकाज बघता ते कसं असतं की जेणेकरून एखाद्या गावातलं सुद्धा एखादी छोटी संस्था असते त्याला आपल्याकडून दिशादर्शन मिळत असतं, याविषयी? एक फार चांगला प्रश्न विचारला. अशी एक छोटीशी घटना मला आठवते. कोकणातलं एक अत्यंत खेडं गाव, त्याच्यातलं असं एक छोटंसं मंदिरही म्हणता येणार नाही, घरातच एक शेड असल्यासारखं. आणि अशा त्या छोट्या गावातल्या मंदिराचा विषय माझ्या पुढे आला. 12-13 लोक होतं. त्यांना इच्छा होती की ह्या मंदिराचं काम त्यांनी चालवावं आणि त्यातल्या 7च लोकांना आम्हाला त्यांना विश्वस्त म्हणून नेमता येणार होतं. आता त्या 12-13 7 लोक कोणाला नेमायचं? त्यांच्यामध्ये असलेला जो वाद होता आणि त्यांच्यामध्ये जी ती संघर्ष होता की आम्हाच 7 लोकांना घेतलं पाहिजे. मी त्यांना असं म्हटलं की तुमचा वाद 7 लोकांना नेमलं पाहिजे हे बरोबर आहे आणि मला याचाही आनंद आहे की 7 पेक्षा अधिक लोक तुम्ही काम करायला तयार आहात. पण आता जर घटनेच्या तुमच्या तरतुदीप्रमाणे जर 7च लोकांना नेमता येणार असेल तर तुम्हीच हा प्रश्न ठरवावा की 7 कोणी करा. त्यांच्यातला प्रश्न सुटेना. मी त्यांना असं म्हटलं
की तुम्ही जर ठरवून मला 7 जणांची यादी दिली हा, तर मी तुम्हाला 5 लाख रुपयाची देणगी देण्याची व्यवस्था करून देऊ शकतो. क्या बात आहे. आणि एका क्षणात त्यांनी ते मानलं आणि त्यांनी ती 7 जणांची यादी सादर केली आणि मग आम्ही खरोखरच त्यांना अशी देणगी देण्याची व्यवस्थाही करून दिली. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे त्या मंदिराचा जीर्णोद्धार काम चालू आहे. मस्त. आता मग ह्यातनं एक खूप छान मुद्दा आला सर, की जेव्हा धर्मादाय आयुक्त असं म्हणतं आणि स्वतः आयुक्तालयात जे आहे की ते सांगतं की बाबा आम्ही 5 लाख देत आहोत, म्हणजे ही देणगी कोणाला मिळते आणि आयुक्तालयाची भूमिका नेमकी काय असते, की एखाद्या छोट्या संस्थेला कोणत्या कारणास्तव कशा प्रकारे मदत प्राप्त होऊ शकते? आमच्याकडे जे काही मोठ्या विश्वस्त संस्था आहेत, अशा मोठ्या विश्वस्त संस्थांना आम्ही विनंती करू शकतो की एखाद्या छोट्या विश्वस्त संस्थेला तुम्ही मदत करा. अच्छा. आणि असा आमच्या शब्दाला मान देऊन असा समन्वयाचं कार्य वा. आम्ही यशस्वीपणे करू शकतो. असे अनुभव आहेत आमच्याकडे अनेक. एक पुण्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगता येईल. आमचे मित्र आहेत तिथे, दिघे नावाचे चॅरिटी कमिशनर. एका प्रकरणामध्ये त्यांना असं लक्षात आलं की जी किंमत ट्रस्टीजने सुचवली आहे त्या प्रॉपर्टीची त्यापेक्षा जास्त किंमत आहे. बर. म्हणून त्यांनी काही विशिष्ट पद्धतीने अधिक किंमत काय याच्यामध्ये मिळू शकेल यासाठी प्रयत्न केला आणि मग असं लक्षात आलं की 6 कोटी रुपयाला ते ट्रस्टीजची जमीन विकायला निघाले होते, त्याच्या 27 कोटी रुपये होऊ शकत होती किंमत त्याची. मग त्यांनी म्हणून त्या ट्रस्टीजना सांगितलं की तुम्हाला मी 6 कोटीच्या ऐवजी इतकी किंमत मिळवून देतोय, तेव्हा तुम्ही यातली काही रक्कम छोट्या संस्थांना दान करा. आणि त्याप्रमाणे त्यांनी ती केली. मस्त. आणि मग त्यामुळे त्या छोट्या संस्था काही नावारूपाला आल्या, उभ्या झाल्या. अरे वा. सर, जेव्हा धर्मादाय आयुक्तालय असं आपण म्हणतो तेव्हा या अंतर्गत येणाऱ्या नेमक्या संस्था कोणत्या आहेत त्याविषयी? याच्यात सगळ्या प्रकारच्या संस्था येऊ शकतात ज्या त्यांचा निधी समाजासाठी वापरणार आहेत. मग त्याच्यामध्ये धार्मिक सुद्धा संस्था येऊ शकतात, शैक्षणिक संस्था येऊ शकतात, नंतर समाजासाठी आणखीन वेगवेगळे काही चांगले उपक्रम घेऊन ज्या स्पोर्ट्स, अशा सगळ्या प्रकारच्या संस्था याच्यामध्ये येऊ शकतात. आणि त्यांचं एक नोंदणीकरण करण्याचं काम आमच्याकडे केलं जातं आणि अशा पद्धतीने आम्ही ते काम त्यांचं विकसित व्हावं म्हणूनही प्रयत्न करत राहतो. म्हणजे शैक्षणिक, वैद्यकीय आणि धार्मिक अशा तिन्ही संस्था येतील सर याच्यामध्ये? आपण एक स्लाइड बघूया आपण. अवश्य सर. निश्चित. आमच्या संस्थेचा आम्ही एक असा स्लोगन तयार केला आहे. बर. महाराष्ट्र राज्य धर्मादाय संघटना. अच्छा. आमची विश्वासातून संकल्पना विकास. अशी आहे, विश्वासातून विकास. वा. आम्हाला लोकांना बांधायचं आहे, एकमेकांवर विश्वास करणारा असा एक समूह तयार करायचा आहे आणि या विश्वासातून विकास आम्हाला पुढे करायचा आहे. वा. हे आमच्या एक संघटनेचं एक आहे. एक त्याचे दुसरे स्लोगन आम्ही अशी एक सजेस्ट केलेली आहे. इंग्रजीत त्याचं चॅरिटी ऑर्गनायझेशन असं आम्ही ज्याला म्हणतो. आणि संकल्पना ही आहे की विश्वासामध्ये दडलेला खजिना आपल्याला काढायचा आहे, ट्रेझर इन ट्रस्ट. वा. आणि हे कार्य मला असं वाटतं आम्ही निश्चितपणे चांगल्या आणि प्रभावीशील पद्धतीने करतोय आजही. मस्त. कार्यक्रमामधला पहिला फोन आलेला आहे, तो तुमच्या परवानगीने घेते. कमला यांचा फोन आहे. नमस्कार. हा, नमस्ते. बोला. ताई, जे आता हे सांगून राहिलेले आहेत तर मला माझी सुद्धा संस्था आहे, पण माझा जे वृद्धाश्रमासाठी जागा प्रोव्हाइड करू शकतील का ते? कमला ताई, तुमचा मुद्दा स्पष्ट करा की तुमची संस्था नेमकी काय आहे आणि कशा स्वरूपाचं काम करते? माझी जी संस्था आहे ती जे गरीब आहे आणि ज्या आई वडिलांना मुलं वागवत नाही, बरं, आणि जे परदेशामध्ये निघून गेलेले पण आई वडिलांकडे बघत नाही, फक्त पैसे पाठवतात, अशा ज्या आहेत वृद्ध, तर त्यांना मी एक माझ्या संस्थेतर्फे म्हणजे त्यांना मोटिफाय करणार आहे आणि माझ्याकडे त्यांना. ठीक आहे. तुमचा प्रश्न आला ताई माझ्या लक्षात. अतिशय चांगलं कार्य आहे. मी तुम्हाला निश्चितपणे नमस्कार करेन तुमच्या या संकल्पनेबद्दल. आणि तुम्हाला वृद्धाश्रमासाठी जागा मिळावी अशी जी तुमची अपेक्षा आहे, याच्यासाठी तुम्हाला तुमचा विश्वस्त संस्था तुम्ही अगोदर रजिस्टर्ड केली आहे का? आणि जर रजिस्टर्ड केली नसेल तर रजिस्टर करून घ्या. रजिस्टर्ड केल्यानंतर तुम्हाला शासनाकडे एक निवेदन करता येईल, कारण जागा देण्याचे जे शासकीय जागा असतात त्या जागा देण्याचे अधिकार हे शासनालाच असतात. पण आम्ही तुम्हाला या असं सहकार्य करू शकू जर आम्हाला तुमचा ट्रस्ट, तुमची संस्था रिलायबल, चांगलं कार्य करते आहे असं जाणवलं, तर
तर आम्ही तुमची शिफारस निश्चितपणे शासनाकडे करू शकू. सर पुढचा फोन आलेला आहे तो घेते. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार. बोला किशोरजी. माझा प्रश्न असा आहे की हा. शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या निदान कमी करण्याकरता तरी काहीतरी एफर्ट आपले जे धर्मादाय आयुक्त कार्यालय जे आहे ते करत आहे का, आणि जर का करत नसेल तर का करत नाहीये? आभारी आहे. चांगला प्रश्न आहे. काय सांगाल सर? आपला प्रश्न चांगला आहे. ही समस्या जी आहे ती ज्वलंत आहे आणि गेल्या 2-3 वर्षात आपण हे प्रसंग वारंवार अनुभवतोय. हेही सांगताना मला वैषम्य वाटतं की येणारं वर्ष सुद्धा आपल्याला अवर्षणग्रस्त दिसत असल्यामुळे आपल्याला आणखीन या संकटांना सामना करावा लागेल कदाचित. यासाठी आम्ही धर्मादाय आयुक्तालय म्हणजे शासनाचंच एक भाग आहे, शासनाचंच एक अंग आहे. तेव्हा शासन आणि धर्मादाय आयुक्तालय असं संयुक्त विद्यमाने याच्यासाठी प्रयत्न करत असतं सतत. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की 8 जिल्ह्यातल्या विदर्भातल्या कुठल्याही आत्महत्याग्रस्त असलेल्या कुटुंबाला वैद्यकीय मोफत सेवा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. त्याच्यासाठी कुठलाही निकष नाही. तेव्हा असं जर एखादं कुटुंब असेल तर त्यांना मोफत कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा गंभीर आजार जरी असला तरी त्यांना मोफत उपचाराची एक आम्ही सवलत उपलब्ध करून दिलेली आहे. बरोबर. आणि एक मला आठवतं त्र्यंबकेश्वरला एक आधार आश्रम म्हणून एक आहे जिथे 200 मुलं आहेत अशीच विदर्भातली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची. या आधार आश्रमाचं कार्य इतकं समर्थपणे चालवलेलं जात आहे. तिथे या अशा मुलांना दिलासा दिला जातो आणि धर्मादाय आयुक्तालयाने त्या आधार आश्रमाची दखल घेतली आहे. त्यांना आणखीन काही मदत करता येईल की याचाही आम्ही विचार करतोय. आणि अशा कुठल्याही संस्था ज्या चांगलं काम करतात त्यांना निश्चितपणे मदत केली जाईल. आमच्या याच्यासाठी नियोजन येत्या काही महिन्यातलं असं आहे. आपण ऐकून आपल्याला कदाचित आनंद वाटेल सर म्हणून सांगतो. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राज्यस्तरावर वेगवेगळ्या विश्वस्तांच्या सभा घेणार आहोत. त्याच्यासाठी काही देणग्या जर आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये मिळवता आल्या तर त्यात आम्ही प्रामुख्याने त्या देणग्यांचा काही भाग ह्या विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आम्ही निश्चितपणे वापरू. मला असं वाटतं आपलं समाधान झालं असावं. खरंय सर. याच्यामध्ये जेव्हा आपला मगाचा मुद्दा जो चालला होता की कोणती संस्था कोणत्या वर्गवारीमध्ये येते आणि हा निर्णय कशा पद्धतीने घेतला जातो याविषयी आपण काही त्यांना सांगू शकू, किंवा कमलाताईंचा जो पहिला मुद्दा होता त्यांची संस्था जी आहे ती धार्मिक नाहीये, ती सामाजिक संस्था आहे. तर ह्या दृष्टिकोनातून त्यांना कुठल्या वर्गवारीमध्ये कशा पद्धतीने काम करावं लागेल? आमच्याकडे साधारणतः 5 वर्गवाऱ्यांमध्ये ट्रस्टचं रजिस्ट्रेशन केलं जातं. त्या वर्गवारीचा तसा काहीही परिणाम नसतो. अच्छा. ते वर्गवारी जी केलेली आहे ती आम्ही आमच्या सोयीसाठी केलेली की कुठल्या वर्गात कुठले ट्रस्ट आहेत. अच्छा. म्हणजे जसं आता A to F अशा आमच्याकडे कॅटेगरीज आहेत. बरं. A कॅटेगरीजमध्ये हिंदू धार्मिक संस्था, B कॅटेगरीमध्ये पारशी धार्मिक संस्था, C कॅटेगरीमध्ये मुस्लिम धार्मिक संस्था, असा त्या म्हणजे कुठली संस्था कुठल्या क्षेत्रात काम करते तिचं आम्हाला पटकन माहिती काढता यावी या दृष्टिकोनातून ते केलेले आहेत. आपण या संदर्भात एक स्लाइड बघूया. अवश्य. आपल्याला संकल्पना ती पटकन लक्षात येऊ शकेल. बरोबर आहे. ही एक स्लाइड बघा आपण. याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की एकूण 7.5 लाख विश्वस्त संस्था आहेत. त्या स्लाइडवर आपल्याला दिसेल की A to F अशा कॅटेगरीज आहेत. प्रत्येक कॅटेगरीमध्ये किती संस्था रजिस्टर झालेल्या आहेत. A कॅटेगरीमध्ये 60,000 संस्था रजिस्टर झालेल्या आहेत राज्यातून. B कॅटेगरीत 6,000 जवळपास. C कॅटेगरीमध्ये 2,000 संस्था. D कॅटेगरीत 1,000 संस्था. अप्रॉक्सिमेटली मी सांगतोय, फिगर्स आपल्या समोर आहेत. हो. E कॅटेगरीमध्ये 73,000 संस्था आणि F कॅटेगरीमध्ये 6 लाख संस्था. असं एक साधारणतः यांची वृद्धाश्रम किंवा या प्रकारच्या ज्या संस्था येतात या सगळ्या आम्ही F कॅटेगरीमध्ये त्याचं नोंदणी करत असतो. बरं.
आणि जर जेव्हा आपत्कालीन निधी असतो किंवा आता उद्या दहीहंडी आहे, तर या दृष्टिकोनातनं बरीच मंडळं आपल्याकडे येतात निधी मागण्यासाठी. त्यांची कार्यप्रणाली कशा प्रकारे तिथे तुम्ही अंकुश ठेवता सर? किंवा आता हे आपत्कालीन निधी जो आहे तो मागण्यासाठी अनेक संस्था पटकन निधी गोळा करतात आणि योग्य व्यक्तींपर्यंत त्या पोहोचवतातही. ते कार्य जे आहे ते अत्यावश्यक आहे, वाखाणण्याजोगं आहे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण तरी सुद्धा हा तपशील जो आहे, तो हिशेब जो आहे, त्यावर अंकुश कशा पद्धतीने ठेवला जातो? मला हे सांगायला खरोखरच आनंद वाटतो, कारण महाराष्ट्रामध्ये आम्हाला हे कार्य अतिशय चांगलं जनतेकडनं केलं जातं असं अनेकदा अनुभवायला आलेलं आहे. की कुठली अडचण आली, दहीहंडी किंवा गणेशोत्सवातले सारखे कार्यक्रमाव्यतिरिक्त जे आकस्मिक येतात, भूकंपग्रस्त, पूरग्रस्त, तर जितक्या उत्साहाने गणपती उत्सव साजरा होतो, नवरात्रोत्सव साजरा होतो, त्यापेक्षा अधिक शक्तीने आपण संकटाचा मुकाबला महाराष्ट्रातली सगळी जनता करत असते. मला खरोखर ही अभिमानाची गोष्ट वाटते. उदाहरणार्थाने मला आठवत आहे की मुंबईत जेव्हा बॉम्ब ब्लास्टची घटना घडली, किती मोठ्या संख्येने लोकांनी स्वतःच्या खिशातला पैसा इतरांसाठी वापरण्यात कोणीही कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही, कसूर केली नाही. मराठवाड्यामध्ये लासूर किल्लारीला जेव्हा असा भूकंपग्रस्त तो प्रदेश झाला होता, तेव्हा अनेक लोक धावून गेले. अशा ज्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी आपण संघटित होतो, महाराष्ट्रातली जनता, तिला आम्ही निश्चितपणे आमच्याकडूनही सपोर्ट करत असतो, शक्य जेवढा होईल तेवढा. आणि विश्वस्त संस्था ज्या आमच्याकडे नोंदणीकृत आहेत ऑलरेडी, अशा विश्वस्त संस्थांना मग आम्ही त्यावेळा प्रेरित करतो की आता हा भूकंपग्रस्त प्रदेश आहे, इथे आपण जाऊन मदत करू शकलात, त्याच्यासाठी देणग्या गोळा करण्याचा आम्हाला शक्य झालं तर तोही आम्ही उपक्रम करत असतो. आणि अशा पद्धतीने धर्मादाय आयुक्तालय या सगळ्या गोष्टीत सक्रिय असतं आणि संघटना ज्या ज्या काम करतात त्यांना शक्य तितक्या सहजगत्या त्यांना सोयी उपलब्ध होतील असाही आमचा प्रयत्न असतो. आता एक साधारणतः दहीहंडी आणि नवरात्र उत्सव किंवा गणेशोत्सवामध्ये असं होतं. याविषयी येते पण एक लांबचा फोन खोळंबलाय, तो आधी घेऊया आणि पुन्हा या मुद्द्याकडे वळूया. नमस्कार. हा, हॅलो, बोला. माझा एक प्रश्न होता की एक संघटना आहे सन्म्यक निवास हक्क संघ म्हणून. हॅलो. हो हो, श्यामराव बोला. हा, श्यामराव मी बोलतोय. तर एखादी संस्था अशी गरजू लोकांकडून पैसा जमा करते, स्वस्तात घरे देतो म्हणून किंवा असं, तर तो पैसा घेऊन परत ते संस्था चालक किंवा त्याचे जे विश्वस्त असतात ते गायब होतात किंवा पळून जातात. तर अशा वेळी धर्मादाय आयुक्त त्यांच्यावर काय कारवाई करू शकतं? याच्यासाठी आमच्याकडे ऍक्टमध्ये एक 41D सेक्शन आहे. तुम्हाला सेक्शन स्पेसिफिकली अशासाठी सांगतो की जर तुम्ही असा प्रसंग काही तुमच्यावर आला असेल किंवा तुमच्या कोणा मित्रमंडळावर आला असेल तर तुम्हाला वकिलांकडे जाऊन हा सेक्शन सांगता येईल, म्हणजे तुम्हाला कदाचित ते ताबडतोब मदत करू शकतील. असे कुठलेही विश्वस्त जे अपहार करतात अशांसाठी आमच्याकडे त्या विश्वस्तांना रिमूव्ह करणं किंवा ती विश्वस्त संस्था ताब्यात घेणं असे आम्हाला अधिकार आहेत. या व्यतिरिक्त अशा विश्वस्तांना शासन करण्याची देखील तरतूद आहे. 3 महिन्यापर्यंत कारावासाची आणि 10,000 रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे याच्यामध्ये. पण असं काही जर आपल्या संदर्भामध्ये झालं असेल कोणाच्याही, तर चॅरिटी कमिशनर्स ऑफिसमध्ये मुंबईला आमच्या आणखीन रिजन्स आहेत, ते आपल्याला मी दाखवतो. या रिजन्समधल्या कुठल्याही कार्यालयामध्ये आपण अशी तक्रार करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी आपल्याला त्याच्यातला रिलीफ मिळू शकतील आपल्याला. बरोबर आहे. आपण सांगत होतो म्हणजे दहीहंडी किंवा आकस्मिक जो निधी गोळा केला जातो त्याविषयी किंवा त्याचा अंकुश जो आहे याबद्दल. हां, दहीहंडी आणि नवरात्रोत्सव यामध्ये असं साधारणतः होतं की उत्साहाने लोक देणग्या गोळा करतात आणि देणारे सुद्धा एकमेकांवर असलेल्या विश्वासापोटी देणग्या देतात आणि ती रक्कम विश्वासानेच वापरली जाते, खर्चही होते आणि याची कुठलीही नोंद कुठेही केली जात नाही. राज्यात साधारणतः मुंबई सोडलं तर अनेक ठिकाणी हा असाच प्रकार होतो आणि असेच उत्सव साजरे होतात. पण माझी जनतेला अशी विनंती आहे की अशा प्रकारे विश्वासाने आपण निधी गोळा करून विश्वासाने आपण खर्च जरी करत असला तरी त्याच्यात कुठेतरी कायद्यातल्या तरतुदींची पायमल्ली होते. असं कोणी करू नये. आपण जर देणग्या गोळा करायचा निश्चय केला असेल, आपण एखादं मंडळ स्थापन करायचा
निश्चय केला असेल तर आपण त्याची माहिती आमच्याकडे द्यावी. खरं आपण माहिती दिल्यानंतर अगदी थोड्याच कालावधीमध्ये 1 किंवा 2 दिवसातच आम्ही आपल्याला तशी परवानगी देतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला त्या परवानगीने निधी गोळा करता येऊ शकतो. अच्छा. ते असं फॉलो केलं जावं असं जनतेकडून अशी आमची अपेक्षा आहे. बरोबर आहे. पुढचा फोन आहे, बेळगावहून आलेला आहे. मंजुळा शेणाळे बोलतायत. नमस्कार मंजुळा ताई, बोला. नमस्कार. मला म्हणजे आजच्या विषयाला धरून असावं असं मी समजते. तर आता फॉरवर्डेड मेसेजेस असतात व्हॉट्सअप म्हणा किंवा कुठल्याही याच्यावर की असे बायपास झाली आहे आणि त्यानं मित्रमंडळ पैसे गोळा करतात तर तुम्ही मदत करा, चढ हस्ते वगैरे, आणि हा मेसेज पण फॉरवर्ड करा. पण हे खरोखरीच विश्वासी लोक आहेत की ज्यांना आम्हाला मदत करावी अशी वाटते, तर ती पडताळणी कशी काय करावी याच्याविषयी जरा सांगू शकाल का, आणि त्यांच्यावर कोणाचं कंट्रोल आहे त्याविषयी जरा सांगा. धन्यवाद. धन्यवाद ताई, मी आपल्याला एक सांगू शकेन हा हा की दान हे नेहमी सत्पात्री असावं. हा दान करणाऱ्यानेच त्याची काळजी घ्यायला हवी. खरंय. आपल्याला उदाहरणं पुराण काळात जर गेलो तर आपल्याला अशी उदाहरणं सापडतील. लोक दान करताना या गोष्टींची आवश्यक ती काळजी घेत असत आणि आपण ती काळजी जर घेतली तर फसवणूक होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. व्हॉट्सअपवर वगैरे जे मेसेजेस येतात याच्यावर विसंबून आपण देणगी देणं, कुठल्या त्या व्हॉट्सअपमध्येच जो नमूद केलेला असेल समजा बँकेचा अकाउंट नंबर, असं करणं संयुक्तिक होणार नाही असं मला वाटतं. ती माहिती काही वेळा खरी सुद्धा असू शकते. व्हॉट्सअपवर काही वेळा अशी इन्फॉर्मेशन येते की अमुक एका व्यक्तीला रक्ताची गरज आहे. तुम्ही तिथे जा, खात्री करा आणि मगच आपण असं रक्तदान किंवा कुठलंही दान करा. जेवढी शक्य आहे तेवढी पडताळणी करूनच या पडताळणी बाबतीमध्ये पाऊल करूनच, कारण उचलायला या पाहिजे. गोष्टींची आमच्या कार्यालयाकडे कुठलीही नोंद नसते. हा हा त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे समाजामध्ये ही थोडीशी गुन्हेगारीचाच प्रकार आहे हा याला आपण खतपाणी घालू नये. आपण खरंय, थोडंसं जागरूक राहावं. समाजानेच जागरूक राहणं याच्यासाठी आवश्यकता आहे. खरंय. समाजकंटकांना आळा घालण्याचा हाच मार्ग आहे. आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञानामुळे जशी मदत होऊ शकते तसे दुष्परिणामही होऊ दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचं हे शकतात. याची उदाहरण आपण आहे. निश्चित काळजी घेतली पाहिजे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला बोला. माझा प्रश्न आहे की काही काही संस्थांमध्ये विश्वस्त म्हणून पती पत्नी मुलं मुली हा असे एकाच कुटुंबातल्या लोकांची नेमणूक केलेली असते, ती कितपत योग्य आहे? धन्यवाद विठ्ठलजी. काय सांगाल सर? आता असा प्रकार आहे, ट्रस्टचे 2 प्रकार आहेत. एक इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली प्रायव्हेट ट्रस्ट होऊ शकतात, त्याच्यात फॅमिली मेंबर्सचाच सहभाग असतो आणि तो जो निधी ते गोळा करतात किंवा निधी म्हणजे पब्लिक पर्पजसाठी ते गोळा करत नाहीत, त्यांच्या कुटुंबातलाच तो निधी असतो आणि तो कुटुंबातल्याच सदस्यांसाठी ते वापरतात. असा इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली जर कोणी एखादा प्रायव्हेट फॅमिली ट्रस्ट रजिस्टर झाला असेल तर त्याच्यात काही गैर नाही. पण बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली जेव्हा ट्रस्ट रजिस्टर होतो तेव्हा त्या ट्रस्टने संकलित केलेला सगळा निधी हा पब्लिक पर्पजसाठी वापरणं आवश्यक असतं. आता खूपदा असं होतं, आपण म्हणता ते खरं आहे की एकाच कुटुंबातली माणसं विश्वस्त म्हणून दिसतात. त्याचं कारण काय वेळा असं असतं की ती संस्था निर्माण कोणीतरी एखाद्या आशा त्यांच्या पूर्वजाने केलेली असते. त्याने त्याच्या कमावलेल्या सगळ्या मिळकतीचा भाग बहुअंशाने किंवा सगळा काही विश्वस्तांना त्याच्याच नातलगांना विश्वस्त नेमून देऊन टाकलेला असतो. ओके. आणि मग अशा वेळा तो ट्रस्ट डीड मध्येच अशी तरतूद करतो की यापुढे विश्वस्त म्हणून जे राहतील हे त्याच्या कुटुंबातील किंवा त्यांच्या विश्वासातील अशी जी माणसं असतील असे विश्वस्त राहतील. तेव्हा त्या ट्रस्ट डीडच्या तरतुदीप्रमाणेच मग पुढचे विश्वस्त येत राहतात आणि मग काही वेळा असं चित्र दिसतं आपल्याला की एकाच कुटुंबातली माणसं विश्वस्त आहेत. यामध्ये भावनेचा भागही असतो आणि कधी गैरफायदा घेण्याचीही भीती असू शकते. गैरफायदा घेण्याची तशी भीती वाटत नाही, कारण शेवटी त्याही कुठल्याही विश्वस्तांना आमच्या सगळ्या कायद्यातल्या तरतुदींना अधीन राहूनच काम करावं लागतं. त्याच्यामुळे असा गैरफायदा घेतला जाण्याचं असं होत नाही. किंबहुना असाही भाग होऊ शकतो, एका कुटुंबातली माणसं संघटित राहून एक दिलाने काम करत राहतात आणि त्यामुळे ट्रस्टची प्रगती झाल्याचंही दिसून येतं. काय असंही होतं.
सर, जेव्हा आयुक्तालयाची कार्यपद्धतीविषयी समजून घेतो तेव्हा तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलात, ते म्हणजे शैक्षणिक संस्थांना मदत केली जाते किंवा शैक्षणिक संस्था आहेत, वैद्यकीय संस्था आहेत आणि धार्मिक संस्था आहेत. आता धार्मिक संस्थांविषयी प्रश्नही खूप आहेत, आपण जाणूनही घेत आहोत सतत, पण वैद्यकीय दृष्ट्या समाजामध्ये कशा प्रकारे मदत केली जाऊ शकते याविषयी? हा खरोखर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि याविषयीची माहिती जनतेला व्हावी यासाठी आम्ही सतत कार्यरत असतो, प्रयत्नरत असतो. मी दूरदर्शनचे आभार मानेन की आज ह्या निमित्ताने मला आपण बोलवलं आणि धर्मादाय संघटना कशी कार्य करत असते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. धन्यवाद सर. आणि या ओघाने मी निश्चितपणे सांगेन जनतेला की आमच्याकडे फार चांगली योजना सुरू केलेली आहे आम्ही. बरं. या राज्यातल्या गोरगरिबांना उत्तमातली उत्तम वैद्यकीय सेवा मिळावी असा प्रयत्न आता आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि शासनाच्या सहकार्याने करीत आहोत. तशी स्पष्ट तरतूद देखील बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टमध्ये करण्यात आलेली आहे. बरं. या योजनेचा एक स्लाइड आपण बघूया. ह्या स्लाइडवर बघा आपल्याला दिसेल राज्यातील जे नोंदणीकृत असे न्यास आहेत अशा न्यासांच्या रुग्णालयामध्ये आपल्याला निर्धन आणि दुर्बल घटकातल्या लोकांना मदत मिळू शकते. निर्धन आणि दुर्बल घटक म्हणजे काय हे बघण्यासाठी आपण एक स्लाइड बघूया. याच्यात दोन प्रकार आहेत. ज्यांचं 50,000 पेक्षा उत्पन्न कमी आहे यांना आपण निर्धन पेशंट्स म्हणतो आणि ज्यांचं 1 लाखापेक्षा उत्पन्न आहे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना दुर्बल घटकातले पेशंट्स म्हणतो आम्ही. या दोन्ही कॅटेगरीतल्या पेशंटसाठी न्यासाच्या म्हणजे आमच्या विश्वस्त संस्थेखाली रजिस्टर्ड झालेल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये या दुर्बल घटकातल्यांना 50% सवलतीने आणि गरीब म्हणजे इंडिजंट पेशंट्सना 100% सवलतीने उपचार मिळू शकतात. अशी हॉस्पिटल्स मुंबईत 82 आहेत. आपण हा एक चार्ट बघूया याच्या संदर्भात. हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला दिसेल की मुंबई रिजनमध्ये 82 हॉस्पिटल्स आहेत विश्वस्त कायद्याखाली नोंदवलेली. पुण्याला 56 कार्यालय आहेत पुणे विभागामध्ये. कोल्हापूर विभागामध्ये 20 हॉस्पिटल्स आहेत. नाशिक विभागामध्ये 20 हॉस्पिटल्स आहेत. लातूर विभागात 7 हॉस्पिटल्स आहेत. औरंगाबाद विभागात 25 हॉस्पिटल्स आहेत. अमरावती विभागात 13 हॉस्पिटल्स आहेत आणि नागपूर विभागात 16 हॉस्पिटल्स आहेत. याच्यात मोठ्या संख्येने मुंबई विभागामध्ये 82 हॉस्पिटल्स आहेत आणि अत्यंत सुसज्ज आणि चांगल्या हॉस्पिटल्स आहेत. आपल्या मुंबईचा अभिमानाचा भाग आहे की राज्यातून काय पण देशातून आपल्याकडे लोक उपचारासाठी येत असतात. आणि ही योजना फक्त कुठल्याही प्रांतीय याच्यावर अवलंबून नाही. देशातली कुठलीही या कॅटेगरीमध्ये येत असणारी व्यक्ती मुंबईत येऊन उपचार घेऊ शकते. सर, याच्यामध्ये मुळात एक बेसिक प्रश्न असा येतो तो म्हणजे की कुठलं इस्पितळ आहे या योजनेअंतर्गत आणि त्या इस्पितळाची माहिती, आपल्या जवळच्या इस्पितळाची माहिती कशा प्रकारे प्राप्त होऊ शकेल? आम्ही यासाठी एक वेबसाईट सुरू केलेली आहे. वेबसाईटचा एक चॅरिटी कमिशनर ऑफिस असंच त्या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर कुठलाही रुग्ण जर गेला आणि त्याने त्याची जे हॉस्पिटल त्याला हवं आहे ते त्या हॉस्पिटलची यादी त्याला मिळेल त्याच्यात आणि त्या हॉस्पिटलचं नाव त्याने सिलेक्ट करायचं, त्याचा स्वतःचा मोबाईल नंबर द्यायचा. त्या हॉस्पिटलमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये रुग्ण किती आहेत आणि त्याला तिथे ऍडमिशन मिळू शकेल की नाही याची माहिती त्याला ताबडतोब मिळते. आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये त्याने ते जाऊन त्या आमच्या वेबसाईटवरच हेही नमूद केलं जातं की त्यासाठी त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे आणि फोनवरही त्या व्यक्तीला तो कॉन्टॅक्ट करून या गोष्टी तर सहजगत्या काही मिनिटांमध्ये मॅनेज होऊ शकतात आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याला पोहोचता येतं आणि त्याला ताबडतोब तिथे उपचारालाही सुरुवात करता येते. एकच गोष्ट याच्यामध्ये काळजी घेण्यासारखी आहे की त्याने शक्यतो जर असेल त्याच्याजवळ तर त्याच्या उत्पन्नाचा दाखला नेला पाहिजे. उत्पन्नाचा दाखला तहसीलदारकडून त्याने घेतलेला असेल तर किंवा त्याच्या शिधापत्रिकेवरही त्याने नमूद केलेलं असतं की त्याचं उत्पन्न किती आहे. या 2 पुराव्यांपैकी कुठलाही एक पुरावा किंवा महाराष्ट्र शासनाने येलो कार्ड्स किंवा बीपीएल कार्ड्स, ज्याला बिलो पॉवर्टी लाईन कार्ड्स असं म्हणतो आपण, ती दिलेली आहेत. त्या कुठल्याही पुराव्याचा उपयोग करून त्याला हॉस्पिटल ऑथॉरिटीजना हे दाखवून देता येतं की तो या रिझर्व्ड कॅटेगरीत येतो.
त्याला निश्चितपणे ट्रीटमेंट मिळेल. अरे वा, मस्त. पुढचा फोन आहे. वर्षा परांजपे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की स्नेहा परांजपे. वेगवेगळे एनजीओ बोला. असतात आणि हो. त्यांचं रजिस्ट्रेशन असतं का? कारण त्यांना लोक अगदी मनापासून बऱ्याचदा देणगी देतात वगैरे, आणि असे बरेच एनजीओ असतात की जे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मदत करत असतात, रुग्णांसाठी किंवा गरीब लोकांसाठी. तर त्यांचं काही ऑडिट होतं का त्या पैशांचं, किंवा त्याचं काही माहितीच्या आधारे माहिती मिळू शकते का की या पैशाचा विनियोग खरोखरच ते सांगतात त्या कामासाठी होतो किंवा नाही? कारण त्याच्या देणारा विश्वासाने देतो, पण पुढे काय होतं, कारण बऱ्याचदा असं इव्हन काही मंडळांचं पण असं असतं की बऱ्याच संस्था अशा उभ्या राहतात आणि नंतर ती संस्था मोठी होते पण बरोबर कार्यकर्तेही चांगले मोठे झालेले दिसतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती काय अंकुश? म्हणजे मला आपला प्रश्न समजला. मी आपल्याला मगाशीच सांगितलं की दान देणाऱ्याने काळजी घ्यायची असते, दान सत्पात्री होत आहे की नाही. आणि साधारणतः जेही एनजीओ पैसे मागायला येतात, आपल्याला व्हेरीफाय करण्यासाठी आपण त्यांच्याकडून आयडेंटिटी कार्ड्स मागू शकता. पण आपण एक बघितलं पाहिजे, आपला समोर असलेली व्यक्ती जर विश्वासपात्र असेल तरच आपण देणग्या द्याव्यात. पण याच्या संदर्भातली कायदेशीर तरतूद स्पष्ट करायची झाली तर मी तुम्हाला सांगेन की कुठलीही संस्था आमच्या परवानगीशिवाय देणग्या गोळा करू शकत नाही. कारण बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्टच्या 43 क कलमाखाली याच्यावर पूर्णतः बंधन टाकण्यात आलेलं आहे. याच्या संदर्भातली एक स्लाइड मी तुम्हाला दाखवतो. अवश्य. सहज आपली एका यामध्ये सर मुळात राज्यामध्ये सगळीकडे या सुविधा उपलब्ध आहेत आणि या सगळ्या राज्यामध्ये असलेल्या प्रत्येक संस्थेचं ऑडिट केलं जातं असं आपण त्यांना सांगू शकतो. निश्चितपणे. आणि जी संस्था नोंदणीकृत होते आमच्याकडे त्या प्रत्येक संस्थेचं ऑडिट होणं आवश्यक असतं. आणि दरवर्षी त्या संस्थेने ते ऑडिटही सबमिट करणं आवश्यक असतं, ऑडिट रिपोर्ट. आणि असा जर ऑडिट रिपोर्ट आमच्याकडे सबमिट झाला नाही तर त्या संस्थेवर आम्ही कारवाई करू शकतो. कारण या मुंबई विश्वस्त कायद्यातल्या कलम 66 आणि 67 प्रमाणे त्या तरतुदींचं पालन न करणाऱ्या प्रत्येक विश्वस्तावर त्या कलमांखाली आम्ही गुन्हे दाखल करू शकत असतो. बरोबर. अशा कारवाया आमच्याकडे होत असतात. बरं सर, आता जो स्नेहाताईंचा मुद्दा आला त्याला त्यांनी असं म्हटलं की संस्थेबरोबर कार्यकर्ते सुद्धा मोठे झालेले दिसतात. आता कधी कधी विश्वस्त संस्थांमध्ये एखादा समजा गैरकारभार किंवा गैर गोष्ट घडत आहे असं जेव्हा आयुक्तालयाच्या लक्षामध्ये येतं तेव्हा कशा प्रकारे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जातात जेणेकरून या गोष्टींना निर्बंध आणि आळा बसू शकेल? आमच्याकडे जे स्टेटमेंट्स येतात त्याच्यावरून आम्ही साधारणतः व्हेरीफाय करत असतो की आलेली देणगी किंवा कुठल्याही प्रकारचा आलेला निधी अपहारित होतो आहे की नाही. एक आमच्याकडे साधारणतः ती चाळणी असते. एक असा समज जनतेमध्ये आहे की एखाद्या विश्वस्त संस्थेतले विश्वस्त श्रीमंत झाले म्हणजे त्या विश्वस्त संस्थेतल्याच पैशाने श्रीमंत झाले असा संबंध जे लोक जोडतात ते मला असं वाटतं संयुक्तिक होणार नाही कदाचित. कारण खूपदा असं असतं की विश्वस्त ही एक सामाजिक कार्याने झपाटलेली जी व्यक्ती असते तीच विश्वस्त होऊ शकते. आणि मग अशी कार्य करण्याची प्रेरणा साधारणतः चांगल्या कुटुंबातल्या रॉयल फॅमिलीज मधल्या लोकांना अधिक प्रमाणात असू शकते. आणि म्हणून श्रीमंत कुटुंबातली माणसं विश्वस्त संस्थेचं कार्य करताना मोठ्या प्रमाणावर दिसत असतात. त्यामुळे मला नाही असं वाटत की विश्वस्त संस्थांच्या निधीमुळे ती श्रीमंत झालेली आहे. अपहार प्रत्येक वेळी असेलच असं नाही. पण जर समजा तसं असेल तर तुम्हालाही म्हणजे कुठल्याही व्यक्तीला तशी तक्रार करता येते. आणि मगाशी मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे 41D या कलमाखाली आम्ही अशा संस्थांवर कारवाई करू शकत असतो. अच्छा सर, जेव्हा तुम्ही मगाशी एक सांगितलात मुद्दा की विश्वस्त मंडळीमध्ये काही अंतर्गत वाद होते आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की तुम्हाला हे असे तुम्ही सोडवलेत तर आयुक्तालय तुम्हाला मदत करेल. जेव्हा एखाद्या विश्वस्त संस्थेमध्ये मग ती एखाद्या गावातली असू दे किंवा मोठ्या शहरातली राज्यातली नावाजलेली संस्था असू दे, अंतर्गत संस्था म्हटल्यावरती कदाचित वाद हे शक्य असू शकतात. पण त्या वादांमध्ये न्यायाची भूमिका ही संस्था कशी घेते, आयुक्तालय कसं घेत असतं? आम्ही ते दोन्ही पक्षांचं ऐकून घेत असतो आणि जी काही कायद्यातली तत्व आहेत त्याचा सगळ्यांचा परिपाक विचारात घेऊनच आम्ही निर्णय देत असतो. आमच्याकडचे साधारणतः वाद म्हणजे विश्वस्त
योग्य निवडला गेला की नाही, कायद्याने निवडला गेला की नाही. काही वेळा असं होतं की निवड केली जाते आणि त्या निवडीनंतर काही महिन्यांनी त्यांच्यामध्ये वाद उपस्थित होतात. अच्छा. अगोदर एकत्र असतात, संगनमतानेच ती निवड होते, पण काही कारणाने त्यांच्यामध्ये मग वाद होतात. आणि मग अशा प्रकारचे वाद जेव्हा आमच्याकडे येतात, आम्ही साधारणतः त्या सगळ्या गोष्टींचा त्यांचं समाधान करण्याचा अगोदर प्रयत्न करत असतो आणि अशा केसेस आम्ही डिसाईडही करत असतो. बरोबर आहे. पुढचा फोन आलेला आहे, तो घेते. मीरा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी मीरा शिवपूजा बोलते लातूरून. हो हो. माझं MIDC मध्ये जागा आहे इंडस्ट्रियल एरियामध्ये, तर मी तिथं वृद्धाश्रम चालू करू शकते का, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की संस्था जर रजिस्टर करायची असेल तर काय प्रोसिजर आहे त्याची, आणि माझी काही संस्था वगैरे नाहीये, म्हणजे मी आता सुरुवातच करणार आहे, मला आवड आहे सोशल वर्कचा. आपण आपली स्वतःची जागा जर आपण विश्वस्त संस्थेसाठी वापरणार असाल तर ती खूप चांगली कल्पना आहे. खरंय. पण मग त्यासाठी आपल्याला ती स्वतःची जागा विश्वस्त संस्थेला दान करावी लागेल. कारण नाही तर मग त्या जागेवर तुम्ही काही इमारत उभी करून ती जागा तुम्ही भाड्याने देऊ शकाल तुमच्या त्या नियोजित विश्वस्त संस्थेला. आता तुम्हाला जी विश्वस्त संस्था उभी करायची आहे त्याचा तुम्हाला एक नियमावली तयार करावी लागते. तुम्ही किती विश्वस्त घ्यायचे हे देखील तुम्ही डिसाईड करू शकता. 5, 7, 13 असे विश्वस्त तुम्ही निवडू शकता. हे सभासद क्रमांक ठरलेले आहेत. हा, साधारणतः नाही, किती असू शकतात. 5, 7, 13, 21. विषम आकडा याच्यासाठी घ्यायचा की जर मतदानाचा प्रश्न आला तर दोन्ही सारखी मतं व्हायला नको, म्हणून विषम आकडा आपण घ्यायचा असतो. तर 5, 7, 13, 21, 35 आपण कुठल्याही संख्येने विश्वस्त आपण तेवढे घेऊ शकता. आणि आमच्याकडे त्याच्या नोंदणीसाठी आपल्याला संपर्क साधावा, 4 ते 5 कागदपत्रांचा एक आपल्याला सादर करायचे असतात. फार सोपी पद्धत आहे. आपण सोसायटीज रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली सुद्धा आपलं मंडळ रजिस्ट्रेशन करू शकता किंवा ट्रस्ट ऍक्ट खाली सुद्धा रजिस्टर करू शकता. आणि यासाठी आपल्या गावामध्ये, शहरामध्ये जवळपास तिथे संपर्क साधल्यावर याविषयी त्यांना माहिती मिळू शकेल. निश्चितच. आपण या संदर्भामध्ये एक बघूया. आपण आमची जी कार्यालय आहेत ही पूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेली आहेत. राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीला समाजासाठी काही करायची इच्छा झाली, समूहाला काही करायची इच्छा झाली तर फार सोप्या पद्धतीने त्यांना त्यांचं नोंदणी करून घेता येते ट्रस्ट ऍक्ट खाली. आणि याच्यासाठी आमची राज्यभरात 35 कार्यालय आहेत. हा आपण जर नकाशा बघितला तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे असिस्टंट चॅरिटी कमिशनर्स कार्यरत आहेत. आणि आमच्याकडे असे एकूण 82 ऑफिसर्स आम्ही काम करत असतो. तेव्हा कोणालाही याच्या संदर्भात काहीही अडचण येणार नाही याच्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो. नोंदणीचं सुद्धा तुमचं काम प्रकरण दाखल केल्यापासून 3 दिवसाच्या आत होईल असाही आमचा आता प्रयत्न आहे. सर, आता जेव्हा नोंदणीसाठी जेव्हा मंडळं आपल्याकडे संपर्क साधतात त्याबरोबरीने अजून एक काम असतं ते म्हणजे की एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या संघटनेला नवीन काही प्रॉपर्टी खरेदी करायची असते किंवा काही बदल त्यांनी त्यांच्या विश्वस्त मंडळामध्ये केलेला असतो, यासाठी सुद्धा आयुक्तालयाकडे यावं लागतं त्यांना. हो, याच्यासाठी यावं लागतं. ते येणं याच्यासाठी बंधनकारक आहे की शेवटी ही जी विश्वस्त संस्था असेल ती देखील तिच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या सगळ्या शासनाच्या प्रॉपर्टीज म्हणून मानल्या जातील. अच्छा. हा एक सगळ्यात महत्वाचा भाग सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. बरं. की विश्वस्त खूपदा असं समजतात की आपण हे सगळं आपल्या मेहनतीतून गोळा केलेलं आहे. अनेक प्रॉपर्टीजही ते परचेस करतात. त्यांना असं वाटत राहतं की ही सगळी आपली मिळकत आहे, आपली प्रॉपर्टी, आपल्या श्रमातून आपण, आपल्या मॅनेजरियल स्किल्स वापरून आपण हे सगळं मिळवलेलं आहे. तर हे जरी तसं असलं तरी शेवटी विश्वस्तांची सगळी मिळकत ही शासनाची मिळकत मानली जाते. बरं. आणि म्हणून मग कन्सेप्ट हा आहे की ओनर ऑफ द प्रॉपर्टी इज गव्हर्नमेंट. आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करतो शासनासाठी आणि जे विश्वस्त असतात ते मॅनेजर्स म्हणून असतात आणि त्यांनी त्या प्रॉपर्टीचा फक्त व्यवस्थापन करायचं असतं. आणि जेव्हा असा भाग असेल तेव्हा त्यांनी जर काही प्रॉपर्टी घेतली तर ती शासनाला कळवलंच पाहिजे. साधं उदाहरण सांगायचं, अजूनही मुलगा कमावता जरी झाला तरी त्याने जर काही प्रॉपर्टी घेतली तर बापाला निश्चित सांगतो. पितृत्व कायम आहे. पितृत्वाची भावना जी आहे ती
कायम ठेवली गेली पाहिजे. बरोबर आहे. सर, याच्यामध्ये अजून एक छोटासा मुद्दा सहज उचला, तो म्हणजे असं की समजा काही कारणास्तव विश्वस्त संस्था ही बरखास्त किंवा मंडळ जे आहे ते बरखास्त व्हायची वेळ आली, असं होऊ शकतं का मुळात बरखास्त? आणि त्यावेळी त्या प्रॉपर्टीचं काय केलं जातं किंवा त्या सगळ्या संस्थेचं कार्यप्रणालीचं काय होतं? असं होतं खरं, असं व्हायला नको. म्हणजे अशी आमची एक नेहमीच प्रयत्न असतो की एकदा एखादी विश्वस्त संस्था रजिस्टर झाली तर तिने सतत कार्यरत राहिलं पाहिजे, कारण ती शेवटी कुठेतरी समाजाच्या विकासासाठी काम करत असते. पण असं खूपदा होत नाही. आणि आता सध्याच्या आमच्या हातात आलेल्या आकडेवारीनुसार असं आम्हाला दिसून येतं की राज्यातल्या 7.5 लाख ट्रस्टपैकी जवळपास 4 लाख ट्रस्ट असं अकार्यरत झालेले आहेत. मग अशा अकार्यरत संस्थांना आम्हाला परत त्यांना कामाला लावायचं झालं. हो, स्लाइड तर आपण आता ही स्लाइड जर बघितली आपल्याला लक्षात येईल की असे सगळे उद्दिष्ट आमचे इतके चांगले असून सुद्धा संस्था अकार्यरत होतात. आता अशा अकार्यरत संस्थेचे जर काही विश्वस्त असतील तर त्यांना हेही लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्या टाळल्या म्हणून त्यांच्यावर एखाद वेळा आम्हाला प्रॉसिक्युशन सुद्धा करावे लागू शकत असतात. कारण एकदा तुम्ही विश्वस्त म्हणून जबाबदारी स्वीकारली की ती तुम्हाला टाळता येत नाही, ती सोडून देता येत नाही. मग अशा वेळा त्यांना काय करता येईल, त्यांनी आमच्याकडे यावं आणि तो त्यांचा जो ट्रस्ट आहे तो दुसऱ्या एखाद्या ट्रस्टमध्ये मर्ज करता येत असेल तर त्यांनी तसं प्रपोजल सादर करावं. म्हणजे एखादा दुसऱ्या मोठ्या ट्रस्टमध्ये त्यांचा ट्रस्ट आम्हाला विलीन करता येतो. पण एखादा ट्रस्ट असा सोडून देणं, त्याचा निधी सोडून देणं, त्याची मिळकत सोडून देणं, बेवारस होऊ देणं हे सगळं कायद्याच्या तरतुदींमध्ये बसत नाही. आणि म्हणून एक आपल्याला ह्या स्लाइड मध्ये आपल्याला मी दाखवेन. चालेल, स्लाइड उघडेपर्यंत एक फोन घेऊया का सर? हा, काय सांगत होता सर? यात एक अशी वॉर्निंग दिलेली आहे आम्ही की आपण जर विश्वस्त असूनही काही त्या विश्वस्तांच्या मिळकतींकडे दुर्लक्ष केलं तर आपण कायदेशीर कारवाईस पात्र होऊ शकता. त्यापेक्षा आम्ही असं म्हणतो आपल्याला, चला उठा, कामाला लागा, धर्मादाय संघटना मजबूत करा आणि विश्वासातून देशाचा विकास साधा. क्या बात आहे, मस्त. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. हा मॅडम, एखादी देवस्थानची ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट कडून एका पर्सनल माणसाने त्या देवस्थानची जमीन विकत घेतली 35 वर्षापूर्वी. अच्छा. आणि ती जमीन आता त्या माणसाला गरज असल्यामुळे त्याला ती विकायची आहे. तर आतापर्यंत त्यानं केलेल्या चौकशीत सगळ्यांनी त्यांना सांगितलं की धर्मदाय आयुक्तांकडनं त्याची परवानगी मिळू शकेल म्हणून. तर त्या बाबतीत मला विचारायचं होतं की त्या घेतलेल्या प्रॉपर्टीचं, विकत घेतलेल्या प्रॉपर्टीचं आता सेल आउट जर करायचं असेल तर तुम्ही मला काय मदत करू शकता? नाही, मला पण एक थोडंसं स्पष्ट करा की प्रॉपर्टी विश्वस्त संस्थेची विकत घेतलेली आहे? हो, विश्वस्त संस्थेची. म्हणजे ती आता संस्था कुठेच नाहीये, फक्त नाहीये. बरोबर आहे, पण ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी विकत घेतली आहे ती विश्वस्त संस्थेची प्रॉपर्टी विकत घेतली, बरोबर? हो, नाही, संस्थेची अशी नाही. त्या म्हणजे कसं, एक मुस्लिम कुठली तरी देवस्थान होती, त्यांची त्या दोघा तिघा भावांची जमीन विकत घेतली आणि त्या उतार्यावर फक्त देवस्थान इनाम असा आत्ता शेरा येते, पण भूधारणा सत्ता प्रकारमध्ये खा येते. खा म्हणजे खालसा ना. अच्छा, बर. तर ती आता जर सेल आउट करायची असेल तर मी काय करू शकतो? 2-3 केसेस याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत सर. याच्यात असं आहे, आता सध्या ही जर मुस्लिम देवस्थानाची जमीन असेल आणि ती मुस्लिम देवस्थानाची जमीन त्याने विकत घेतली असेल, ऑलरेडी त्याने विकत घेऊन स्वतःचा म्हणजे खाजगी मालक झाला असेल, तेव्हा त्याने विश्वस्त संस्थेला त्याचं मूल्य दिलेलं आहे, असं जर असेल तर त्याला आता परवानगी घेण्याची गरज नाही, तो पूर्ण मालक आहे त्या मिळकतीचा. पण रिव्हर्स सिच्युएशन जर असेल, त्याने विश्वस्त संस्थेला विकलेली असेल आणि आज विश्वस्त संस्था त्या जमिनीची मालक असेल आणि विश्वस्त संस्थेला ती विकायची असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडून परवानगी घ्यावी लागेल. पण मुस्लिम देवस्थानाची जर आती असेल तर त्याच्यासाठी एक वक्फ बोर्ड तयार केलेला आहे. बरोबर आहे. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन आहे, याविषयी थोडं त्यांनी नीट बसून कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यायला हवी, ते जास्त.
सर, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो की सध्या धर्मादाय आयुक्तालयाने पटापट खटले निकाली काढण्याची मोठी मोहीम हातात घेतलेली आहे असं तुम्ही सांगत होतात. मुळात खटले हे प्रलंबित असतात आणि ते सॉर्ट आउट व्हायला खूप वेळ लागतो. ते हे कशा पद्धतीने तुम्ही ही उद्दिष्ट साध्य करत आहात? आमच्याकडे खटल्यांमध्ये मी मगाशी सांगितलं आपल्या त्याप्रमाणे ट्रस्ट तयार झाल्यानंतर, एखादा नवीन ट्रस्ट त्याची निर्माण झाल्यानंतर त्याची नोंदणी लवकर अविवेक्षित वेळेत व्हायला पाहिजे असते. लोकांना कमीत कमी वेळेत त्याची नोंदणी होणं अपेक्षित असतं आणि ट्रस्टी जेव्हा नव्याने नेमले जातात तेव्हा त्यांच्या नावांची नोंद शक्य तितक्या कमी वेळात होणं अपेक्षित असतं. पण असं होत नाही. काही वेगवेगळ्या कारणांमुळे आमच्या या नोंदणीचं कार्य लवकर न झाल्याने असं झालं आहे की काही खटले आमच्याकडे प्रलंबित राहिले. ते सगळे आम्ही लवकर निपटावेत म्हणून एक स्पेशल ड्राईव्ह सुरू केलेला आहे आता. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की आम्ही लोकांना आवाहन केलं की तुमच्या अशा जर काही प्रकरणं तुमची अनकॉन्टेस्टेड चेंज रिपोर्ट्स असा हा कन्सेप्ट जे विश्वस्त आहेत त्यांच्या पटकन लक्षात येईल, असे जर काही तुमचे प्रकरणं असतील तर तुम्ही सत्वर आमच्या कार्यालयांकडे या आणि ती प्रकरणं निकाली काढून घ्या. अशी आम्ही गेल्या फक्त 15 दिवसामध्ये राज्यभरातून जवळपास 17,000 प्रकरणं निकाली काढली. मुंबईत आम्ही 8,000 प्रकरणं निकाली काढली. तेव्हा याच्या संदर्भामध्ये आपण आमच्या कार्यालयात संपर्क साधून सहकार्य करू शकता. हे खूप छानच उपक्रम आहे आणि त्याला शुभेच्छा. स्क्रीनवरती तुमच्या वेबसाईटचा पत्ता दिसतोय, SMS ची पद्धती दिसते, ती काय आहे ती आपण चटकन सांगूया. आपण शेवटच्या टप्प्यात ही आम्ही एक वेबसाईट यासाठी सुरू केली आहे की जनतेला आमच्याशी संपर्क पटकन साधता यावा. सगळ्या माहिती आपल्याला या वेबसाईटवर आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आपण पत्ता सांगूया. आपण या www.charitymaharashtra government in ही वेबसाईट आहे ती www.charitymaharashtra.gov.in आणि टोल फ्री क्रमांक त्याचा आहे 1800222270. वा, ते या क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला पाहिजे ती माहिती मिळू शकते. वेबसाईटवर माहिती मिळू शकते. मुळातच विश्वासातून विकास हे उद्दिष्ट ठेवून देणाऱ्याचे जे हजारो हात आहेत त्यावर नियंत्रण ठेवणारी, अंकुश ठेवणारी ही कार्यप्रणाली की कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कसा वाटला हा कार्यक्रम आम्हाला नक्की कळवा आमच्या फेसबुक ID वरती. फेसबुक ID आहे www.facebook/sakhisayhadri.tt. ईमेल ID sakhisayhadri@gmail.com. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट बघतोय. सर, थोडक्या वेळात महत्त्वपूर्ण माहिती दिली. तुमच्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार. सगळ्यांचा मी मनपूर्वक आभारी आहे. दूरदर्शनचा मी मनपूर्वक आभारी आहे. नमस्कार.